मित्रांनो आपण चाललेलो आहोत लालबागला. आज आहे आमच्या फिल्मच्या पोस्टरचं लॉन्च. सो लालबागचं जे मंडळ आहे आपलं लालबागच्या राजाचं मंडळ, तिथे आम्हाला आमचे डिरेक्टर अँड प्रोड्युसर्स घेऊन चाललेले आहे. तिथून आपण पोस्टर लॉन्च करणार आहोत आमच्या फिल्मचं आणि मग ते अवेलेबल असेल सगळ्यांना आणि तुम्हाला पण ते बघायला मिळेलच याच्यावरती. सो आज आमची जी फिल्म आहे भूतम भयम ह्याचं होत आहे पोस्टर लॉन्च आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आम्ही ते करणार आहोत. आम्ही जिथे चाललो आहे तिथे लालबाग राजाचं जे पाद्यपूजन होतं तिकडे चाललो आहे, तिकडे ते असणार आहे. सो अशा ठिकाणी मी पहिल्यांदाच चाललो आहे. ह्याच्या आधी मी कधी असं गेलो नाही आहे. तू गेलास का ह्याच्या आधी कधी? मी लालबागच्या राजाचा नाही गेलो, पण इतर पाद्यपूजन मी पाहिले. हां, सो पाद्यपूजन मी असं कधी बघितलं नाही आहे. मला माहितीच नव्हती की असं पण असतं. मला वाटलं की डायरेक्ट मूर्तीच आणतात. हां, नाही ते आता काही ठिकाणी करतात, काही ठिकाणी नाही करत. अच्छा अच्छा, पण जे मला माहितीच नव्हतं त्याच्यामुळे. आहेत हां, ते त्यांचं आधी पाद्यपूजन होतं. ओके, आणि मग गणपती आणतात. हो. ओके, नवीन काहीतरी बघायला मिळते आज. लेट्स गो, गणपती सीझन इज ऑन. सिद्धांत दर्शनाला आलोय आज गर्दी नाही, लाईन बिन काय नाही बघ. तू लगडतोस का? लगडतोस का? मारला की काय तुला तिकडे? झालंय तुला माहिती नाही काय? तर ठीक होत आलंय तरी थोडाफार. कैसे हो चाचाजी? चाचाजी बोललाय रे. एवढा तर पाय धुतला पण नसेल यार. हा पण कपडे घालवलाय, सांगायचं तरी मित्रा. अरे मला वाटलं हे तर सोपं आहे. अरे सोपं काय, मला वाटलं पोस्टर लॉन्च. आपण गणपतीचं दर्शनाला थोडे आलोय. हे बघ काय हे बघ करून बोल ना पुढे. म्हणजे लालबागला चाललोय आपण. पण ठीक आहे, मला असं वाटतं की मी टी शर्ट मध्ये आलोय, हे सदरामध्ये आलोय, हा सदरामध्ये आलाय, हा पण आलाय. पण जो फिल्म मध्ये आहे तो स्वतः लंडनला फिरतो, ह्याच्यापेक्षा तर बरंच आहे ना. काहीतरी घाणेरडा ऍक्शन विक्शन पकडलाय तिकडे. पुढच्या फिल्म मध्ये मला असं वाटतं की लीड बदलायला पाहिजे. आता पण मीच लीड आहे बाय द वे. फिल्म मध्ये सगळ्यात लीड वेळेत आज कोण आलं असेल तर नील आहे. फिल्मला रोज वेळेत कोणी येत असेल ऐका तर तो नील आहे. सांगलीवरून मी फिल्म मध्ये खरीच कोणी ऍक्टिंग केली असेल तर तो नील आहे. रात्रीची जी मिळेल ती बस पकडून मी काय आलो. पाहिजे ना? अच्छा अच्छा, पेपर हॉल आहे. एवढी गर्दी काय? क्लास सुटला की काय? हाय 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 हाय. जे सेंटरला 3 आहेत ना ते लीड आहेत, बाकी अच्छा, सिद्धांत सरफरे, नील सालेकर आणि शुभम जाधव. NSS नील सिद्धांत शुभम. एक थंड पाण्याची बॉटल जर मिळाली ना, आंघोळच मजा येईल. लालबाग आहे और लाडू सम्राटचा वाडा नाही खाल्ला तर काय. लाडू सम्राटचा वडा आहे. काय ऍक्टिंग आहे रे सगळ्याची. याला 2 मिनिटं आधी माहित नव्हतं लाडू. अरे मला आता कळलं ना, म्हणून लाडू सम्राटचा वडा. असा ऍक्टिंग म्हणून तो ऍक्टर. ठीक आहे, टाकतो मग स्टोरी. 24 जुलैला ऍक्टर होईल, तोपर्यंत तो ऍक्टर नाही. 24 रील स्टार आशिषची केली. रील मास्टर राईट. हे बघा मित्रांनो, आमच्या फिल्मचं पोस्टर. भूतम भयम, लेखक दिग्दर्शक माझ्या साईडलाच बसले रामचंद्र गावकर. नमस्कार. निर्माते नरेन कुमार महेश ज्ञानदेव कोरडे सॉरी, मला नंतर प्रोड्युसर सर मला नाही ओरडे. प्रस्तुत करता भवेश जानवलेकर. वरचं पण वाचायचं. कायरा कुमार क्रिएशन्स, झी स्टुडिओ प्रस्तुत, कायरा कुमार क्रिएशन निर्मित भूतम भयम. हे एवढं हे वरती खालती दिले ते वाचत आपल्याला. तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल. K2K म्युझिक. प्रमुख कलाकार सेंटरच्या बाजूला नील सालेकर, त्यांच्या या बाजूला मनमीत पेन. लाडके अभिनेते एकाकी एकाकी झालं ना आता ते. सिद्धांत दीपक सरफरे, शुभम जितेन जाधव, सौरभ, पप्पांचं नाव माहिती नाही, घाडगे, दिलीप घाडगे, पुष्कराज चिरपुटकर आणि ज्युनियर आर्टिस्ट करण. बाप मोठा असलेला सुधाकर सोनावणे. बाप एकांकिका वगैरे नाटक वगैरे करतात आणि हे करणचे फक्त केस मोठे होते म्हणून त्याला लीड केलं. नाही खरं सांगतो, चेहरा
पिक्चर बघितलं तुला की चेहऱ्यामुळे कास्टिंग झालं लीडचं, बाकी ॲक्च्युली काहीच कारण नाही आहे, बाकी सगळे सुंदर आहेत. तिथे कॅरेक्टरची रोलची डिमांड आहे सर, एकदम ॲप्ट कास्टिंग. नाहीतर हे बघा जरा तुम्ही बाजूला घेतलीत ना, अरे लहानपणापासून आम्हाला मातीत खेळलेला आणि न आंघोळ केलेला असा हवा होता जो आणि अजून म्हणजे त्याचं घाणत्व biscuit जे आहे पण त्याचं चोरतो. करंटचं जे घाणत्व आहे ते पूर्ण पडत नव्हतं म्हणून त्याला एक छपरी केस लावून मी प्रॉपर पूर्ण 100% घाण केलेला आहे. पण तो पहिल्यांदा जेव्हा मोठे केस लावून आला लुकटेसला तेव्हा काय वाटलं तुला? कालव्याचा शाहरुख म्हणजे जे चेहऱ्यावरून जे दिसतं त्या काय पकड आहे त्याची त्या एक्सप्रेशनची. टॉक टू माय हँड ब्रो. बरं, हा फोटो जेव्हा आपण फोटोशूटला क्लिक केला तेव्हा काय प्रॉब्लेम आले? खूप प्रॉब्लेम आले या फोटोमध्ये. तुम्हाला समजतं का, पहिले शुभमच्या ठिकाणी मनमीत होता, करणचं काय झालं असेल हे त्यांनी करणनीच सांगावं त्याच्या ब्लॉगमध्ये. मी वाचलेलो, मी साईडलाईन घेतलेलं, सौरभचं वजन कमी झालं त्याच्यामुळे मी त्याला झेलू शकतो. मनमीतच्या जागेवर मी होतो आणि मनमीतने करणवर वजन टाकलेलं आणि माझ्यावर गुडघा. म्हणून जरा टच झाली तरी सिद्धार्थ बोलो, रे माझं वजन आहे का? दातांचं जे टेक्स्चर दिसतंय का तुम्हाला, हे एकदम प्रॉपर जेव्हा तुम्ही बघाल फिल्ममध्ये तेव्हा शुभमचे दात खूप बघण्यात. सगळ्यात भारी काय माहिती काय, बघ करण एवढा का ओरडतोय, कारण मी लुंगी घातली आहे खाली. लुंगी एकदम पातळ असते मित्रांनो. हे टाकू नको, पण ते मला गाणं आठवलं. समजूतदार आहे. अरे भाई, आल्यावर रिस्क घ्यायच्या सगळ्या. भाई 17 जॅकेट मी याच्यासाठीच घालून माझी जडणघडण झाली आहे. त्यात लालबागच्या राजाच्या लायब्ररीचा खूप मोठा हात आहे. माझ्यासारखे गिरणगावातले अनेक कलाकार त्या लायब्ररीमध्ये पुस्तक वाचून मराठी साहित्याची तोंडओळख त्यांना तिथून झाली आहे. त्यामुळे कळत नकळत हे मंडळ आज जे काही कलाकार घडवतंय आणि माझ्यासारखा कलाकार लालबाग परळमधला जो काही घडला आहे त्यामध्ये या मंडळाचा खूप मोठा हात आहे. थँक्यू सो मच. आणि आज मला खूप छान वाटतंय की आमचा पहिला सिनेमा उत्तमबयम झी स्टुडिओज प्रेझेंट करत आहे. त्यानंतर कायरा कुमार क्रिएशन्सची निर्मिती आहे आणि ही 7 मित्रांची गोष्ट आज आम्ही घेऊन प्रेक्षकांपर्यंत येतोय. 24 जुलैला आमचा सिनेमा येतोय. तर ह्या क्षणासाठी आणि आमच्या सगळ्या प्रमोशनचा श्री गणेशा आम्ही ह्या स्थानापासून करतो. हे स्थान खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांच्या आयुष्याच्या सुरुवाती इथून झाल्या. बरेच नवस इथे बोलले गेले. बऱ्याच गोष्टींची सुरुवात इथे झाली आहे. बऱ्याच गोष्टींची पूर्तता इथं झाली आहे. तर आम्ही पण आमच्या आयुष्यात एक खूप महत्त्वाची सुरुवात करतोय आणि आम्ही आशीर्वाद घ्यायला या जागेवर आलो. आम्हाला हा आशीर्वाद आणि आम्हाला तुमच्या शुभेच्छा असू द्या. धन्यवाद. अनेक वर्ष राम लालबागच्या राजाच्या लायब्ररीमध्ये येतोय सातत्याने आणि आज या गिरणगावातला एक असा होतकरू तरुण एका पिक्चरच्या दृष्टीने आज पुढे एक गरुड शेफ घेतोय. जी स्टुडिओजनी त्यांना देखील साथ दिलेली आहे, कियारा क्रिएशन. त्याचप्रमाणे याच्यामध्ये मला वाटते सगळे नील साळेकर, सिद्धांत सरपरे, शुभम जाधव हे आपली आज तरुण मुलं देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिंग करणार आहेत. म्हणजे हा पिक्चरला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं आम्ही शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय. तसेच या गिरण गावातली जी मुलं ज्या पद्धतीने घडत आहेत आणि एका वेगळ्या पद्धतीने त्यांचा प्रवास सुरू होतोय. हा सगळा एक वेगळा प्रवास आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये लालबागचा राजाचा आशीर्वाद त्यांच्या सदोदित पाठीशी राहील आणि त्यामुळे मी लालबाग राजाची सगळी टीम या ठिकाणी आहे. मी लालबागच्या राजाची प्रेम असणारी लालबाग राजाची प्रतिमा त्याच्या सर्व टीमला अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि सर्व टीमच्या माध्यमातून आम्ही त्यांना देत आहोत. त्या शुभेच्छा मंडळाच्या
लालबागच्या राजाचा लालबागच्या राजाचा धन्यवाद. एक मराठी तरुणांसाठी मेजवानी असलेला चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला जुलै महिन्यामध्ये येतो 24 तारखेला. आपण सर्वांनी हा बघावा. मराठी मुलं संघटित होण्याकरता तशी आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मांदियाळी आहे. मराठी मुलांची एक खासियत आहे आपल्या संपूर्ण गणेशोत्सव मंडळात. त्याच पद्धतीने हा मराठी मुलांची एकजूट असलेला हा सिनेमा बघायला विसरू नका. 24 जुलैला हा प्रदर्शित होतोय, भूतम भयम. मित्रांनो झालेला आहे पोस्टर लॉन्च. अरे नीना, देखिए कैसा है, अद्भुत. अरे नीना. क्या लिखा है पढ़ो. भूतम भयम. हाँ? अद्भुत नाही. एक नंबर भूतम भयम सुपर हिट जाना चाहिए. माता रानी चाहिए ही चाहिए. भगवान की कृपा हो, गणपति महाराज की. यस चलो. ऐसे हो. बनारस. और ये हरोज है आपका. हरोज हाँ हाँ रेगुलर. बंदाना गैंग. जय श्री राम गैंग वाला है. ओ लेट्स गो. आम्ही पण. जय माता दी, जय महाराष्ट्र. दोस्तों, इस समय मैं हमारे महाराष्ट्र के सुपरस्टार नील सालेकर साहब के हम ड्राइवर हैं, उनके मर्सिडीज गाड़ी के. आपको बताते हुए बहुत खुशी हो रही है कि हमारे नील सालेकर साहब का पिक्चर भूतम भयम 24 जुलाई को रिलीज़ हो रही है, जिसका पोस्टर मैं आप लोग को दिखाऊंगा. ये है पोस्टर सर का. हमारे नील सालेकर साहब हैं. बहुत ही प्यारी मूवी है, मराठी मूवी है. आप लोग से मैं निवेदन करूंगा 24 जुलाई को आप लोग अपने नज़दीकी सिनेमा घरों में जाएं और पिक्चर देखें. भूतम भयम नाम है पिक्चर का. फिल्म नाम भूतम भयम. बहुत ही रोमांटिक पिक्चर और कॉमेडी भी है, एक्शन भी है, और बहुत मज़ा आएगा आप लोगों को. और मैं भी अपनी पूरी फैमिली के साथ में पिक्चर देखने जाने वाला हूँ. मैं सभी अपने मराठी मित्रों से निवेदन करूँगा. मैं नील सालेकर साहब के गाड़ी का ड्राइवर हूँ. साहब की हमारी ये गाड़ी है मर्सिडीज, ऑटोमेटिक है सब. बहुत ही आनंद आता है मराठी भाइयों के साथ में काम करके. महाराष्ट्र मुंबई में मराठी भाइयों का हमेशा प्यार सम्मान मिलता रहा है. और मैं सभी अपने उत्तर भारतीयों से निवेदन करूँगा कि हमारे मराठी भाइयों से प्यार सम्मान बनाकर रखें. सभी को प्रणाम. जय माता दी, जय महाराष्ट्र.